राज्यातील उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्या असल्या तरी चटका मात्र टिकू नये. उन्हाच्या चटक्यात होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. आज 3 मे रोजी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी म्हणजेच काल 2 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील बारमेर येथे देशातील उच्चांकी 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शनिवारी म्हणजेच काल 2 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर आणि वर्धा येथे राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि गडचिरोली येथे 43 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर मालेगाव, अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर आणि यवतमाळ येथे 42 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी 17.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल तापमानात घट होतीये. विदर्भासह राज्यात तापमानाचा पारा काही अंश खाली जात असला तरी उन्हाचा चटका कायम आहे. आज 3 मे रोजी पूर्व विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.